वॉशिंग पावडर, दुसरं काय बोलणार. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या आरोप आणि प्रत्यारोपांची चेष्टा करून ठेवली आहे आजच्या सरकारने. आईस, इन्कम टॅक्स, CBI, EC. वायकरजींच्या फॅमिलीशी मी किती वेळा बोलले आहे मला माहिती आहे, पण माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे मी बोलणार नाही काय. पण मला भारतीय जनता पक्षाला एकच प्रश्न सातत्याने, म्हणजे अशोक चव्हाणांच्या वेळीच मी तोच प्रश्न विचारत होते, जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले तेव्हाही तोच प्रश्न होता, आजही तोच प्रश्न आहे की भारतीय जनता पक्ष सातत्याने लोकांवर आरोप करतात, त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात किंवा त्यांच्या मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि त्याच्यानंतर ते मंत्री, आमदार, खासदार किंवा कुठल्या पदावर बसतात. तर मग दोनच गोष्टी आहेत की भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाला मान्य आहे आणि ते भ्रष्टाचार लीगल करणारी पार्टी कुठली आहे तर ती भ्रष्ट जुमला पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष. हा एक पूर्ण दाखवताना पूर्ण स्टोरी दाखवा, कारण का हा एक भाग असू शकतो. त्याचा दुसरा भाग असा आहे की हे लोक भ्रष्टाचारी नाहीत, कारण का आरोप तर मी केलेला नाही. का तू आरोप करायचे, लोकांकडे आपल्याकडे प्रवेश करून आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग क्लीन चिट द्यायची. त्याच्यामुळे हे सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत याचं उत्तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जीच देऊ शकतात, कारण का देवेंद्र फडणवीस जी आज होम मिनिस्टर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि सगळ्या आरोपांची सुरुवात ही देवेंद्र फडणवीसांनीच केलेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही देवेंद्रजींना विचारला पाहिजे की जे 50-100 महाराष्ट्रातले आमदार खासदार जे आज तुमच्या बरोबर आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सिद्ध झाले नाही झाले, खरं काय खोटं काय ह्याचा एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्यांनी मागितली पाहिजे की नक्की भ्रष्टाचार कोण या राज्यात करते. आणि ही जी त्यांची स्टाईल आहे ही फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही. काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षाचं आईस मॉडेल आहे. इन्कम टॅक्स, CBI, आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED लावायची, आरोप करायचे, पक्षात प्रवेश करायचा, वॉशिंग पावडर, चलो आगे. आणि हे दुर्दैव आहे की भ्रष्टाचाराची चेष्टा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचा आणि या देशाचा. इंदापूरमध्ये ताई बॅनर वार रंगले. अगोदर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले, आमचं ठरलंय. त्याच्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी बॅनर लावले, आमचं ठरत नसतं, फिक्स असतं. आणि नंतर बॅनर लागले, साहेब म्हणतील तोच आमदार. आणि आता परत काल बॅनर लागले, लक्ष नाही, फिक्स 2024 प्रदीप गारटकर. असे बॅनर वार दररोज आपण पाहतो. मला असं वाटतंय की बॅनरमुळे ते छापल्यामुळे तिथल्या प्रिंटरला 2 पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे. पण इंदापूरची मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे. ती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. जी व्यक्ती इंदापूरकरांच्या सुखदुःखात असेल, दुष्काळामध्ये त्यांना साथ दिली असेल, अशाच व्यक्तीला, आणि हे फक्त इंदापूरपुरतं सीमित नाही, महाराष्ट्राची आणि या देशाची जनता फार हुशार आहे. ते बरोबर त्यांना माहिती असतं कुणाला कधी कुठे मतदान करायचं. मी पालकमंत्र्यांना दिले. मी अजित पवारांना इंडिव्हिज्युअल पत्र नाही लिहिलेलं. मी पालकमंत्री म्हणून या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलेलं आहे. याचं कारण असं की अमोल कोल्हे आणि मला, आम्ही अनेक कामं, आमची वैयक्तिक कामं एकही नाही. तुम्ही कुणालाही विचारू शकता. मी 18 वर्ष खासदार आहे. मी कुठलंही माझं वैयक्तिक कामासाठी ना कुठल्या नेत्याकडे गेले आहे किंवा काय. ही सार्वजनिक मायबाप जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागतो आणि तो निधी ना मला मिळतो ना अमोलदादांना मिळतो. अनेक लोक असे आहेत जे साधे मेंबर्स आहेत किंवा मेंबर्स नाहीच आहेत, त्यांना करोडो रुपयाचा निधी दिला जातो. पण आम्ही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, आम्ही निवडून आलेले लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि 5% तर आमचा अधिकार आहेच ना. आणि आम्ही काय आमच्या ना अमोलदादा त्यांच्या घरचा रस्ता मागताय ना मी मागते. आम्ही फक्त मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी अमोलदादा आणि मी इलेक्शन लढतोय.
मायबाप जनतेने पुन्हा एकदा आम्हाला दोघांना संधी दिली, याबद्दल आम्ही दोघंही नतमस्तक आहोत या सगळ्या लोकांच्या समोर. आणि त्यांच्यासाठीच तर आम्ही हे विकास कामासाठी तर लढतोय. आणि जर आम्हाला निधी तो आम्हाला वैयक्तिक नको आहे, सरकारने ती डायरेक्टली कामं करावी, आमचं काही म्हणणं नाही. त्यांना क्रेडिट हवं आहे, जरूर घ्यावं, आम्हाला क्रेडिट नको आहे, आम्हाला काहीच नको आहे. आम्हाला फक्त आमच्या लोकांचा विकास व्हावा एवढीच प्रांजळ आमची भूमिका आहे. आता हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, सरकारला. मी कसं त्याचं उत्तर देईन? मी अनेक दिवस मागणी करून करून थकले, तेव्हा पत्र लिहिलं ना मी. अधिवेशनात आरोप जो आहे तो पांडुरंग कचरेने देखील केलेला होता. त्या बैठकीला तुम्ही आणि पवार साहेब देखील उपस्थित होते. भाजपच्या लोकांना देखील निधी मिळत नव्हता. आता विरोधकांना जाणीवपूर्वक दिला जात नाही निधी असं वाटतंय. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारावं लागेल. कारण का आम्ही सातत्याने आमचं काम आहे की लोकप्रतिनिधी म्हणून, लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो. हा निधी आम्ही लोकांच्या सेवेसाठी आणि विकासासाठी मागतो आणि तो सगळा पारदर्शकपणे त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांनी ही आणि आमच्या अधिकाराची आहे, एवढीच आमची माफक अपेक्षा. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना भरघोस अशी आश्वासनं देण्यात आली, परंतु प्रत्यक्षात ती आता अंमलात येतील असं वाटतंय तुम्हाला? बजेट हे इलेक्शनच्या आधीचं बजेट आहे, त्याच्यामुळे अर्थातच त्याच्यात प्रचंड झुमले येणार हे अपेक्षितच होतं. म्हणजे मला तरी अपेक्षितच होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन म्हणजे विधानसभा, लोकसभेमध्ये झालेली परिस्थिती आणि येणारी विधानसभा हे लक्षात ठेवून त्यांनी अनेक निर्णय घ्यायचा एक प्रयत्न केलेला आहे. पण सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे काल पण मला काही महिला भेटल्या आणि म्हणल्या आम्ही पटपट फॉर्म करून घेतोय ताई, माहिती नाही पुढे या स्कीमचं काय होईल. त्यामुळे ह्या सरकारवर दुर्दैवाने ह्या ट्रिपल इंजिन, मी तरी त्यांना अजून ट्रिपल इंजिन समजते, कारण का 3 पक्षांचं ते सरकार आहे, ते स्वतःच आता डबल इंजिन म्हणायला लागले. त्यामुळे नक्की किती इंजिनचं सरकार आहे मला माहिती नाही. पण ह्या सगळ्या दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या ह्या 200 आमदारांच्या सरकारमध्ये पूर्णपणे सरकार शेतकरी असेल, महिला असेल किंवा नीटची परीक्षा असेल, मुलांना देणारी फी असेल, या प्रत्येक बाबतीत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी हे सरकार आहे. वडेट्टीवारांनी आरोप केलेला आहे की जे खेळाडूंना 11 कोटी रुपये दिले आहेत ते जर विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलं असतं तर त्याचा फायदा झाला असता. नाही, चांगली सूचना आहे. माझं म्हणणं आहे क्रिकेटरांना दिले ठीक आहे, तो सरकारचा अधिकार आहे, पण त्यातले 11 कोटी जसं क्रिकेटला दिले त्याचं स्वागतच आहे. पण त्याचबरोबर आणखीन 11 कोटी कुस्ती असेल, मातीतले सगळे खेळ असतील, हॉकी असेल, व्हॉलीबॉल असेल, बॅडमिंटन असेल, अनेक मुलं आपली आहेत, स्विमिंग असेल, आर्चरी असेल, ह्याच्यात पण ते सगळे बक्षीस मिळून येतात. ते एक सरसकट मिळून येतात. ते एक सरसकट का नाही एक महाराष्ट्र सरकार पॉलिसी करत की जो देशाच्या पातळीवर किंवा इंटरनॅशनली काही खेळून येईल त्याचा आम्ही मान सन्मान करू. एकच बक्षीस ठेवा सगळ्यांना, त्याचं स्वागत करीन. राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि यामध्ये बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य त्यांची करण्याची अर्थातच जर तिला वाटत असेल तर त्याच्यात गैर काय. पण महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे का महाराष्ट्रातलं? तर हो, महाराष्ट्रातलं सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये. कुठल्या कारणामुळे बदलेल असं तुम्हाला वाटतं? नाही, अर्थातच महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतीचा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, दुधाला भाव आहे का, साखरेची परिस्थिती, सातत्याने बदलणारी त्यांची पॉलिसीज, कांद्याचं सगळंच तुम्ही पाहिलेलं काय झालेलं आहे. त्याच्यामुळे बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारी हे सरकार आहे. कालच मला कोणीतरी सांगितलं हे सरकार MBBS आहे, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार. पण मला डॉक्टरांना दुखवायचं नाही आहे, कारण का त्या व्यक्तीने मला सांगितलं MBBS सरकार झाले. म्हटलं बिचारा ते MBBS लोकांची का तुम्ही बदनामी करताय, दुसरं काहीतरी शोधा नाव. मुंबईमध्ये राहुल गांधींनी संसदेमध्ये वक्तव्य केलं होतं, त्याच्यावर विरोधात पायपायात बॅनर्स लागलेत आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय हिंदू विरोधात बोलाल तर समुद्रात कोणी लावलं हे बघावं लागेल. मी स्वतः त्या भाषणाला होते, भाषण लाईव्ह होतं. आजकाल काय झालंय, उठा आणि लावा बॅनर असं दुर्दैव झालंय. पाटलांना 13 तारखेपर्यंत सरकारने अल्टिमेटम दिला होता, जवळ 13 तारीख आली आहे, कशी परिस्थिती पुढची बघता तुम्हाला वाटतं? मला वाटतं 13 तारखेपर्यंत बघूया. सरकारने जर त्यांना शब्द दिला असेल, आज 6 तारीख आहे ना, 13 तारखेला बघूया काय होतं. हो, खरंच आहे ना, पण डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ.
मी काय ही माझी काल्पनिक कथा नाही आहे. महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो की यार, आणि तो डेटा माझा फक्त नाही, हा केंद्र सरकारचा डेटा आहे. केंद्रात त्यांचंच सरकार आहे ना, त्यांच्याच विचाराचं सरकार आहे, तर त्यांनीच डेटा दिला आहे, तोच मी शेअर केला आहे. होय, दुर्दैव आहे. काय करतंय सरकार? महाराष्ट्राचं गृह मंत्रालय काय करतंय, गृहमंत्री काय करतायत, आणि सातत्याने मग नीटच्या परीक्षेचा भ्रष्टाचार असेल, आज ती लाडकी बहीणची जी स्कीम चालली आहे त्याच्यात होणारे घोळ असतील, त्याच्यानंतर आज ज्या पोर्सची जी केस झाली त्याच्यात रक्ताचा बदली, म्हणजे प्रशासन होतंय का नाही या राज्यामध्ये? सगळा सावळा गोंधळ चाललेला या राज्यामध्ये. विस्कळीतपणा, 200 आमदारांचं सरकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या पत्रात काय पडलं या सरकारमध्ये? सर्वसामान्य मायबाप जनतेला काय मिळाले? विकास कुणाचा झाला या सरकारमध्ये? हाच तर मोठा प्रश्न आहे. इथून बाहेर जाऊन बसा भिगवण चौकाच्या पुढे, आज सकाळी तिथे ॲक्सिडेंट होता राहिलेत परत. त्याच्यामुळे नक्की विकास आणि हा सगळ्या ज्याबद्दल जे सरकार बोलत राहतं त्याच्यातून भलं कुणाचं झालं आहे हाच मोठा प्रश्न आहे ना. दुर्दैव आहे की महाराष्ट्र आज देशामध्ये जी पुरोगामी विचाराची अग्रेसिव्ह डेव्हलपमेंटल राज्य आहेत त्याच्यात प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा नंबर खाली जायला लागला आहे. आणि हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा आहे. नाही, राहुल गांधी वारीला 14 तारखेला भेट देणार असं कळतंय, आणि पवार साहेब देखील पालखीचे स्वागत करणार आहेत असं देखील समोर आले. सगळ्यांचं स्वागत. मी 18 वर्ष 1-2 दिवस चालते. मी यावर्षी माझा दिवेघाट राहून गेला चालायचा, कारण का पार्लमेंटमध्ये तुमच्याच आशीर्वादाने मी पार्लमेंटला गेले, आणि त्यानंतर त्या दिवशी प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय होता. त्याच्यामुळे मी दौंडला आणि पुरंदरच्या दोन्ही त्या जेव्हा पालखी येते पुरंदर तालुक्यात आणि दौंड तालुक्यात, मी नेहमी दरवर्षी स्वागताला असते आणि एक दिवस मी तिथे चालते. यावर्षी आदरणीय पवारसाहेब त्याच्यासाठी येत आहेत, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. राहुलजी येत आहेत, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री येत आहेत, आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीही होत आहेत. त्याच्यामुळे अतिथी देवो भव, सगळ्यांचं पालखीमध्ये स्वागत आहे. हो, संख्येचा विषय नाही हा. नीटच्या परीक्षेमधला भ्रष्टाचार आहे हा. या राज्यातल्या देशातल्या मुलांच्या फ्युचरचा विषय. किती करप्शन होत आहे, भ्रष्टाचार आहे तो नीट परीक्षा म्हणजे. तर 200 नाही, आम्ही किती असतो तरी आम्ही ताकदीने लढलो असतो. मणिपूरचा विषय, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नीट, आणि आम्ही काय मागत होतो की नीट आणि मणिपूरवर चर्चा मागत होतो. या देशातल्या पालकांना आणि मुलांना त्याचं उत्तर नको आहे. किती अस्वस्थ आहेत पालक, विचारा. करोडो मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, करिअरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आम्ही मागण्या करत होतो, पण अतिशय असंवेदनशील सरकार आहे, त्यांना उत्तर द्यायला आवडत नाही, आणि चूक तर मान्य करणं तर अशक्यच आहे. यांच्याकडून अपेक्षा करणं पण चुकीचं. केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार आलेलं आहे, आणि आपण बघतोय की राज्यामध्ये ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल किंवा मुस्लिम आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, याचा प्रश्न येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीआधी केंद्र सरकार मार्गी लावलं असं वाटतं. एक तर आजकाल ते मोदी सरकार म्हणत नाही, ते NDA सरकार म्हणतात. म्हणजे हा एक बदल झालेला आहे की स्वतःला ते मोदी सरकार म्हणत नाही, आणि मी म्हणत नाही. मी जे माझ्या कानावर पडलं, तुम्ही रेकॉर्डवर पाहिलं असेल, ते NDA सरकार म्हणतात आता. आणि NDA सरकारकडे मी अनेक वेळा हे तुमच्याही सगळ्या चॅनल्सवर म्हणले, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाजाचे सगळ्यांचे जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत त्याचे कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल करा. ती इथून महाराष्ट्रातून ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट त्याला लागणार, तर इथून सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारनी ते पूर्ण बिल करून पाठवावं दिल्लीला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही पूर्ण ताकदीने, महाविकास आघाडीच्या वतीनेही मी सांगते की आम्ही ताकदीने त्याच्या सरकारबरोबर आम्ही उभं राहू, पण त्याच्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल महाराष्ट्र सरकारने दिल्लीला पाठवलं पाहिजे. अजूनही वेळ आहे, इथे 200 आहेत आणि तिथे आम्ही त्यांना सपोर्ट करू. त्याच्यामुळे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल आम्ही चर्चेला, मार्ग काढायला आणि मतदान करायला पूर्ण ताकदीने असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये तयार आहोत. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव आणावा.
काही शिवसेना चिन्ह आणि पक्ष तसंच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये 15 आणि 16 जुलैला सुनावणी होणार नाही आहे. नाही, उद्या सोमवारी पण आहे, मी चालले दिल्लीला. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाआधीही निकालाची शक्यता आहे आणि यामध्ये या अगोदर जे युक्तिवाद झालेत यावरून तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं हा विषय नाही, सत्य काय आहे त्याला महत्त्व आहे. मला काय वाटतं हे कोई मायने नाही रखता. सत्य काय आहे? सत्य की बाळासाहेब ठाकरेंनी, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला. हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तराधिकारी हे उद्धवजींना ती जबाबदारी दिली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष अर्थातच उद्धवजींचाच आहे आणि ते चिन्हही त्यांचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचा फाउंडर, त्याची स्थापना आदरणीय शरद पवारांनी केली आणि अर्थातच तो पक्ष ज्या चुकीच्या पद्धतीने दोघांकडून काढून घेतला. आणि तुम्ही बघाल आता ते विसरतात की जेव्हा ते चिन्ह लावतात त्या चिन्हाच्या खाली लिहायला पाहिजे त्यांनी की मॅटर इज सबज्युडिस. ते लिहित नाही. कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे चिन्ह वापराल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते घड्याळवाले, ते जे आता घड्याळ वापरत आहेत त्यांना सांगितलेलं आहे. परवाही त्यांनी व्हिडिओ टाकला, त्याच्यात त्यांनी खाली टाकलेलं नव्हतं. हा कोर्टाचा अपमान आहे. कोर्टाची ऑर्डर आहे, त्याच्या विरोधात ते लोक काम करतात आणि आम्ही हा इशू कोर्टात रेस करणार. हिंदी में जानना चाहेंगे रविंद्र थांबा, मराठी का पुरा होणे तो. महाविकास आघाडीची चर्चा काल एक मीटिंग झाली. पुढच्या काही आठवड्यामध्ये सीट वाटप होईल. सीट वाटप झाल्यानंतर उमेदवाराची चर्चा होईल. आता कुठली सीट कोणाला सुटणार आहे याची अजून चर्चा नाही झालेली, डिटेल चर्चा नाही झाली. मोठा झाली आहे पण डिटेल चर्चा. आता बघूया ना, प्रत्येक ठिकाणी सर्वे होतील, कार्यकर्त्यांच्या मागण्या असतील, अनेक असतील, तर ते सगळे जी कमिटी असेल पक्षाची, पहिली तर मोठी महाविकास आघाडीची कमिटी असेल, त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाची मित्रपक्षांची कमिटीज असतील, त्याच्यानंतरच कॅन्डिडेट कोण आहे, उमेदवार कोण आहे हे कळेल. लोकसभेची निवडणूक ननंद विरुद्ध भाऊजाई झाली. आत्ताची विधानसभा काका विरुद्ध पुतण्या अशी दिसते. ती तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी ती इंडिया अलायन्स वर्सेस NDAच होती आणि ती कायम तशीच राहील. मी कधीही कुठलंही इलेक्शन कुठल्या व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. माझी लढाई वैचारिक आहे. हे माझ्या कृतीमध्ये, माझ्या भाषणांमध्ये हे दिसतं. तो आत्ताचा नाही, जुना, त्या दिवशी ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशीचा आहे निबंध. नाही, तो आला आहे बाहेर आता, पण लिहिला आधीच आहे. माझं म्हणणं आहे की आता काय निबंध लिहिला आहे याच्यात मला काही इंटरेस्ट नाही. 2 मुलं जी पुण्यामध्ये येऊन नोकरी करत होती, स्वतःच्या मेरिटवर काम करत होती, त्यांच्या ज्या पद्धतीने क्रूर हत्या त्या 2 मुलांची झालेली आहे, ती कोणीही केलेली असेल आणि काही कारण असू दे, इट इज नॉट व्हॅलिड. अशा ज्या कृती होतात, ज्या चुकीच्या असतात, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. हा देश नियम कायद्याने चालतो. कुणाच्या वडिलांकडे जास्ती पैसे आहेत किंवा सत्ता आहे त्याच्यावर हा देश चालत नाही. हा देश संविधानानेच चालतो आणि नियम कायद्यानेच चालला पाहिजे. ओके. हिंदी में जानना चाहेंगे कि रविंद्र माइकल वॉशिंग मशीन, आप ही बताइए मुझे कि आरोप प्रत्यारोप कौन करता रहता है? भारतीय जनता पार्टी इसका जवाब दे, मैं कैसे दे सकती हूँ? आप भारतीय जनता पार्टी को आपने पूछना चाहिए, क्योंकि 2 इसमें आप सोचने वाली बात है. उसमें 2 सिचुएशंस हो सकती है. एक कि अगर जब ये भ्रष्टाचार के आरोप करते हैं तो भ्रष्टाचारी हो तो न खाऊंगा न खाने दूंगा, उनको पता है क्या करना है. लेकिन अगर भ्रष्टाचारी नहीं हो तो जिन पे आज तक भारतीय जनता पार्टी ने आरोप किए हैं, उसके बाद उनके साथ अलायंस किया है, उनसे माफ़ी मांगनी चाहिए, उनके फैमिली से माफ़ी मांगनी चाहिए कि हमारे आरोप गलत थे. तो इधर भारतीय जनता पार्टी का ये बहुत बड़ा षड्यंत्र है, जहां वो विरोधकों को आइस, इनकम टैक्स, CBI, ED में अटकाते हैं, उसके बाद उनको अपनी पार्टी में लेते और अपनी ताकत बढ़ा के उसके बाद क्लीन चिट दे सकते. ये बात है. और अगर भ्रष्टाचारी हो तो बीजेपी एक ऐसी पार्टी है जो अगर आप कुछ भी करो, आपका कितना भी काला पैसा हो, धन हो, कुछ भी हो, उसको वाइट करने की बहुत बड़ी एजेंसी है. ये बड़े टिवाले कहा है कि क्रिकेटर को 11 करोड़ रुपए दिए हैं,
भाई बहनों से 1168 किसानों ने आत्महत्या की, उनको पैसा देना चाहिए। बिल्कुल सही है ये बात। हम तो मांग ही करें, क्रिकेट कर दो, ये अधिकार सरकार का है, लेकिन क्रिकेट के साथ उन्होंने किसानों को, दूध को भी पैसा दिया होता तो बहुत अच्छी, हम उसका स्वागत करते। और इस देश में, इस राज्य में बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जो इंटरनेशनल खेल खेलते हैं, कभी उनका स्वागत मैंने नहीं देखा। उनको कुछ पैसा इन्होंने दिया है, कभी सुना है? बैडमिंटन हो, कुश्ती हो, बहुत सारे खेल, आर्चरी हो, हमारे बच्चे जाते हैं, परदेश जाते हैं, अच्छे मेडल जीत के आते हैं, कभी उनको कभी बुलाया, उनको कभी ऐसा उनका स्वागत हुआ है? क्रिकेटर को दे, वो उनका अंतर्गत मामला है, लेकिन क्रिकेट का भी आप भला करें, उसके साथ बाकी भी खेलों का करें और किसानों का भी करें, महिलाओं का करें, सबका करें। सत्ता किसके लिए होती है? सेवा करने के लिए। मुख्यमंत्री लाडली बहना योजना जो कैसे देखते हैं आप, महिलाओं को उसका फायदा होगा? एक तो 1,500 रुपया जो दे रहे हैं, इतनी महंगाई इस देश में है, मैंने हिसाब भी किया था कि 1,500 रुपया में क्या क्या आएगा। पूरे महीने का किराना माल भी है वो नहीं आएगा। आप देखिए महंगाई, सब्जी कितनी महंगी हुई है, तेल, आटा, सिलेंडर, क्या सस्ता है। 1,500 रुपये से क्या मिलने वाला है? थोड़ा दिया है, कोई बात नहीं, मैं उसका स्वागत करूँगी, जो अच्छा है उसको अच्छा कहना चाहिए। तो 1,500 रुपया अच्छी बात है, लेकिन 1,500 रुपये में हमारी बहनों अब कुछ भला नहीं इस देश राज्य में होने वाला है, क्योंकि महंगाई बढ़ चुकी है। आप फीस देखिए, दवाई देखिए, अभी तो ये छोड़िए, आपके जो मोबाइल आप यूज़ कर रहे हैं ना, उसका रिचार्ज भी महंगा हो गया है, बिजली भी महंगाई हो गई। तो 1,500 रुपया, और ये जुमला भी देखिए, बराबर इलेक्शन के पहले आ गया। इलेक्शन खत्म होते ही बंद की जाएगी? नहीं, हमारी सरकार आएगी, हम इस स्कीम को बंद नहीं करेंगे, इसकी स्कीम को हम और इम्प्रूव करेंगे, और हर महिला जो इस स्कीम में है उसको हाथ को काम देने की भी कोशिश करेंगे। ये हमारी सारी बहनों को सिर्फ पैसा नहीं मिलेगा, हाथ में काम बन के उसकी ताकत हम बनेंगे। महाविकास आघाड़ी की सरकार आती है तो कितना रुपए मिल सकता है? 1,500 से? अभी ये सब बजट के, इनके तरह हम लोग सरकार नहीं चलाते जुमलेबाजी करके। 15 लाख आने वाले थे, नहीं आए, कर्जा माफ़ किसानों का नहीं हुआ। हम लोग जुमलेबाज वाली सरकार नहीं, हम सेवा वाली सरकार है। तो हम जो बोलेंगे जिम्मेदारी से ही बोलेंगे, लेकिन इस देश की, इस राज्य की हर महिला और बच्चे का मान सम्मान करेंगे, उसको मेरिट पे महाराष्ट्र में नौकरी मिलेगी, इसके लिए भी पूरी ताकत से कोशिश करेंगे। काल तुम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून मागणी केली, त्याच्यामध्ये ते कर्जत बारामती ट्रेन होती बंद आहे, त्या संदर्भात जरा ते म्हणतात व्हायबल नाही आहे, त्यांना भिगवणला स्टॉप मागितला, दौंडला स्टॉपेजेस वाढवून मागितला, त्यांना एफिशियन्सी रेल्वेची मागायची मुंबईवरून अपडाऊन करणारी सुद्धा लोक आहेत बारामती. आहेत ना. नोकरीसाठी लागले. रेल्वे इज अ बिग मेस. रेल्वेच्या मध्ये स्टॉपेजेस कमी करून त्यांची एफिशियन्सी वाढवली आहे, पण भरडला जातोय सामान्य माणूस. दॅट इज द सॅड पार्ट. म्हणजे मुंबईवरून लोकांना यायला काही मदत होते. त्यांचं म्हणणं आहे की हे वायबल नाही आहे फायनान्शियली. नाही पण आता काय प्रश्न? जिल्हा नियोजन समिती पत्र दिलेला आहे, हे केले जाना चाहिए कि जिल्हा नियोजन डीपीटीसी में हर सांसद को पैसा मिलता है और हमारी हमेशा मांग होती है, वो हमारे कोई वैयक्तिक काम तो नहीं होते, और साल 1.5 साल से वो निधि हमें नहीं मिल रहा है। इसीलिए मैं पूना डिस्ट्रिक्ट के जो पालक मंत्री है, गार्डियन मिनिस्टर है, उनको खत लिखा है कि हमारे लिए डेवलपमेंट के लिए आप पैसा दे दीजिए, हम पे अन्याय हो रहा है। कौन से जिलों में, तालुका में? पूरा पूना डिस्ट्रिक्ट, हर तालुका में यही आते हैं। हम जब जब काम की मांग करते तो हमारे घर का तो रास्ता नहीं मांग रहे, हम माँ बाप जनता की सेवा के लिए तो खत लिख रहे हैं, और उसी के लिए तो पैसा मांग रहे हैं, हम थोड़ी खुद के लिए मांग रहे हैं। बारामती और अमोल बोला कि हम, हाँ, वो तो पूना डिस्ट्रिक्ट हो गया ना पूरा निर्वाचन क्षेत्र, उनके 6 है और मेरे 6 है, तो हमारे दोनों निर्वाचन क्षेत्र में तो 80% जिला होता है पूना डिस्ट्रिक्ट। थैंक यू। रेल्वे मंत्र्यांनी